तर हाय मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपण पटापट ॲम्ब्युलन्स घेऊन निघालो. आपल्याला जायचं होतं साईनला. आता आपण वाशीच्या ब्रिजवरती पोहोचलोय. साईनला आपल्याला मित्रांनो हॉस्पिटलमध्ये बॉडी वगैरे भरली आपण आणि त्यांच्या घरापाशी येऊन वेट केला. त्यानंतर लगेचच चेंबूरला आलो आपण रिटर्न. आपल्याला जायचं होतं सांगलीला. चेंबूरच्या ब्रिजवर ट्रॉफिक होती मित्रांनो. तर पटापट आपण निघालो पुढे. सायरन वगैरे थोडंफार देत देत, कारण खूप लांब जायचं होतं. सांगली जवळजवळ साईनवरनं 350-400 किलोमीटर येते मित्रांनो. नंतर पनवेलला आपण मॅकडॉलच्या बाजूला आलो. डिझेल वगैरे फुल केलं पंपावर आणि लगेचच निघालो. तर लोणावळ्याच्या खाली मित्रांनो नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबवली त्यांनी गाडी. तर वडापाव वगैरे नाश्ता वगैरे केला. त्यानंतर लगेचच निघालो आपण पोहोचलो होतो पुण्यामध्ये. आता सध्या माझी स्टोरी बघून भाऊ पण म्हणला मला पण यायचं आहे. तर त्याला म्हणलं फुकट नाही नेणार, एक स्ट्रिंग आण. तर हो, त्याने स्ट्रिंग आणली. नंतर स्ट्रिंग वगैरे पिली आम्ही. तर निघालो. आम्ही पोहोचलो होतो खंडाळ्या घाट्यामध्ये. तर त्यानंतर लगेचच पुढे निघालो. तर टोल नाक्यावर थोडी ट्रॉफिक लागली, थांबलो. त्यानंतर मित्रांनो खूप कंटाळा आला होता, चाय वगैरे मारला. लगेचच निघालो. आम्ही जवळजवळ 7 वाजले त्यांच्या गावामध्ये पोहोचायला. तर मित्रांनो पेमेंट वगैरे केल्यानंतर आम्ही लगेचच हॉटेलला गेलो. खूप भूक लागलेली, सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. ऑर्डर वगैरे दिली, ऑर्डर आली. मग दोघांनी पण आम्ही जेवण वगैरे केलं. तर लगेचच नंतर निघालो तिथून. परत वेळेगावाच्या नंतर घाट लागतो, त्यामध्ये बोगद्यामध्ये खूप मजा येत होती. आम्ही गाणे वगैरे लावलेले गाडीमध्ये. लगेचच निघालो. आणि मित्रांनो येताना एक्सप्रेसला हा एक भेटला इर्टिगावाला. झोप येत असेल तर मित्रांनो गाडी तुम्ही बिलकुल चालू नका. खूप झोप येत होती याला. या लाईनवरून त्या लाईनवर चालत होता. त्याला सांगून पण ऐकला नाही. नंतर मित्रांनो आम्ही आलो खोपोलीच्या खाली. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय मित्रांनो.